नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. जातस्य त वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, ही वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, जातस्य हि ध्रुवो मृत्युर, मृवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, त्यूवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, मृत्युर ध्रुवच्या अनुस्वाराच्या पुढे ज आलाय, ज हा च वर्गात येतो म्हणून च छ ज झ य हे अनुनासिक. हलंत य. जन्म ज वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, अनुनासिक नाही ना हे नक्की. कशावरनं ठरवायचं अनुनासिक? बघा, ज च्या वरती टिंब दिलं, अनुस्वार दिला आणि पुढे म आलाय. म आल्यावरती काय घेतो आपण? अनुस्वाराचा हलंत म घेतो, पण इथे न आहे म्हणून इथे ज वरती आघात. हे अनुनासिक नाही. जन्म आणि जन्म म्हणतात, जन्म एकदम चूक. जन्म हे बरोबर आहे. हां, मृतस्य त वरती आघात कारण पुढे जोडाक्षर च, तस्माद त वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, परिहार हा वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, येर्थे अवग्रहावरती आघात कारण पुढे जोडाक्षर, नत न वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, त्वच्या अनुस्वाराच्या पुढे वेगळ्या पदामध्ये श आलाय म्हणून हलंत म. नत्वम शोचितु मर्हसि, म वरती आघात. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, जातस्य हि ध्रुवो मृत्युर, त्या ही वरती आघात आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ही नंतर जीभ वरती दाताला लावायचे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, छान. मृत्युर म्हणा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, म्हणा. परत एकदा. तुम्ही ही वरती आघात देत नाही आहात. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, हे राहतंय. हा, जातस्य हि ध्रुवो मृत्युर आलं म्हणा. परत एकदा. ध्रुव जन्ममृतस्य च, ध्रुव जन्ममृतस्य च, म्हणा. म्हणा. छान. परत एकदा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुव जन्ममृतस्य च, त्या त्यूवरती पण आघात आहे आणि त्यूरस्व आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुव जन्ममृतस्य च,
छान म्हणा. छान. परत एकदा. तस्माद परिहार्येऽर्थे येऽर्थे तस्माद परिहार्येऽर्थे येऽर्थे तस्माद परिहार्येऽर्थे छान म्हणा. म्हणा. छान. न त्वं शोचितुमर्हसि न त्वं शोचितुमर्हसि छान म्हणा. परत एकदा. तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि छान म्हणा. छान. मर्हसि म्हणा. तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि तस्माद पूर्ण श्लोक बघा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि छान म्हणा. छान. तस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि जातस्य ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. परत एकदा. जातस्य हि ध्रुवो तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. अन्वय असा आहे, ही जातस्य मृत्युः ध्रुवः
मृतस्य च जन्म ध्रुवम तस्मात् अपरिहार्ये अर्थे त्वं शोचितुम न अर्हसि. मागच्या श्लोकात सांगितलं तू शोक करणं बरं नव्हे. का नाही ते आता सांगतायत. तू असं मानतोस की हा जन्माला येतो आत्मा आणि हाच आत्मा मरून जातो. मग त्या दृष्टीने विश्वाचा नियम लक्षात घे. जो जो जन्माला आला, जातस्य हि ध्रुवो मृत्युः, जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. ज्याची ज्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे त्याला त्याला एक्सपायरी डेट देखील आहे. उपजे ते नाशे, नाशे ते उपजे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जे जन्माला आलं ते संपणारच आहे. त्यामुळे जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम जन्म मृतस्य च. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. एकदा मेला की पुन्हा मेला कायमचा असं होत नाही. एकदा जन्मानंतर मृत्यू आला की मृत्यूनंतर पुन्हा जन्म हा ठरलेला आहे. म्हणून शंकराचार्यांच्या चरपट पंजरिकेमध्ये आलेला श्लोक फार महत्वाचा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा पुन्हा हे जन्म मरणाचं चक्र, म्हणून त्याला भव चक्र, संसार, संसरती, सतत सतत चालत राहत. सायकल, जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर जन्म, अखंड सुरू राहत. म्हणून त्याही दृष्टीने त्वं न शोचितुम अर्हसि. त्यामुळेही तू शोक करणं योग्य नव्हे. शोक करण्याजोगतं नव्हे हे तुझ्या. का तर तस्माद अपरिहार्ये अर्थे. हा जो अर्थ आहे, जन्माबरोबर मृत्यू आणि मृत्यू बरोबर जन्म, हे ठरलेले आहेत, हे चक्र ठरलेलं आहे. त्यामुळे जे अपरिहार्य आहे, जो विश्वाचा नियम आहे, त्या विश्वाच्या नियमाच्याही दृष्टीने शोक करणं योग्य नाही. म्हणजे काय, कल्पना करा, एक यंत्र आपण बाजारातनं विकत आणलं आणि त्या यंत्रावर त्याची एक्सपायरी डेट छापलेली होती, इतक्या तारखेपर्यंत ते वापरा. त्या डेट नंतर जर ते बंद पडलं, ते नादुरुस्त झालं, तर आपण काय करतो, तात्पुरता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात येतं की अरे एक्सपायरी होऊन गेली, बरेच दिवस झाले, जाऊ दे, सोडून द्या, नवीन घ्या. असं होतं की नाही. आपला स्मार्टफोन जुना झाला, त्याच्यात मावेनाशा झाल्या गोष्टी, मेमरी फुल व्हायला लागली की आपण मेमरी साफ करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण काय करतो, आता जाऊ दे, जुना झाला, 4 वर्ष होऊन गेली, आता नवीन घ्या, असं आपण म्हणतो. का तर अपरिहार्ये अर्थे, अपरिहार्य ठरलंय, याची एक्सपायरी झाली आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतीत घ्या, यंत्रांच्या बाबतीत आपण ओढून ताणून ते वापरतोही काही वेळेला. खाद्यपदार्थाचा जेव्हा एक्सपायरी डेट छापली जाते तेव्हा आपण ते खात नाही. जो सुबुद्ध आहे तो खात नाही. का तर त्याची चांगलं असण्याची वेळ सरून गेली आहे. आता त्याच्यामध्ये विकार उत्पन्न झालेलेच असणार आहेत. तसं जर या आत्म्याचा जन्म होतो आणि हा मरतो असं तू मानत असशील, तर जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक आली की दुसरी यायलाच हवी. त्यामुळेही जे अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे, त्या अपरिहार्य गोष्टीसाठी, अटळ गोष्टीसाठी शोक करणं योग्य नव्हे, शोक करणं बरं नव्हे, असं हे 27व्या श्लोकात सांगतात.